जा जग जिंकून या. आता काय जगच हरवलंय सगळं आमचं. असं का बोलताय अधिपती? काय हरवलेलं नाही तुमचं जग. जरा जागं व्हा. असं कुडत बसू नका हो. नाही खुडत नाही. नाही कसं कळतंय आम्हाला. अशी अदृश्य आसवं गाळत बसू नका. जाऊ द्या आता सुनबाईंना. त्यांनी तर तुम्हाला स्पष्ट सांगितलंय का नाही की त्यांना यायचं नाही परत म्हणून. तरी पण तुम्ही त्यांची वाट बघायलाय. काय म्हणावं याला? हा, हे प्रेम नाही अधिपती, यो मूर्खपणा आहे. आणि हा असा मूर्खपणा तुम्हाला शोभत नाही. खरं सांगतोय. तुमच्या नात्याला काही भविष्य आहे का सांगा की? मग ज्या नात्याला दिशा नाही ते सोडून देणं तर शहाणपण आहे. भावनिक होऊन विचार करू नका अधिपती. जरा बुद्धीने विचार करा. काय साहेब आता हे तुम्ही बोलताय. आता काय सांगू? तुमचं तुम्हाला कळणं झालंय म्हणून सांगतोय. तुम्ही मूर्ख ठरू लागलाय अधिपती. आता प्रेमात मूर्खपणाच करतोय की माणूस. त्याची काय गरज नसत्या. आपण शहाणं व्हावं, बाजूला व्हावं, पुढं निघून जावं. अहो ज्या माणसाला आपल्याबद्दल प्रेम नाही, कळवळा नाही, आस्था नाही, त्याच्या पायाशी पडून राहण्यात काय अर्थ आहे? अहो हे तुम्ही तरी बोलू नका आई साहेब. प्रेम तुम्ही बी केलंच की. आमच्या बापानं कायम तुमचा अपमान केला. आयुष्यभर कधीच त्यांनी तुम्हाला तुमचा मान दिला नाही. हाताला धरून घराबाहेर काढलं त्या माणसानं. त्यांच्या आयुष्यात कधी त्यांनी तुम्हाला स्थान दिलं नाही, त्यांच्या मनात कधी स्थान दिलं नाही. तरी ते नातं तुम्ही कवटाळून धरलं की नाही मला सांगा. त्या नात्याला कुठं काय दिशा होती का कधी? असं नाही होतो. भावना असतीच की माणसाची आईसाहेब. हे बुद्धीने विचार करून असे मनाचे गुंते सुटत असते तर मग अजून काय पाहिजे होतं? आम्ही त्यांच्यासाठी नाही, आम्ही तुमच्यासाठी थांबलो या घरात. काय झालं? असं का बघायलाय तुम्ही? तुम्ही बोलला ते सत्य आहे पण अर्ध सत्य आहे साहेब. म्हणजे तुम्ही आमच्यासाठी राहायला बरोबर आहे पण दिशा नसलेल्या तुमच्या नात्याला तुम्ही कधी अंतर दिलं नाही. खरं का कुठं? ज्या माणसाला तुमच्याविषयी काही आस्था नव्हती, काही प्रेम नव्हतं त्यांच्या मनात, त्या माणसाच्या पायाशी तुम्ही तुमचं आयुष्य घालवलं का नाही सांगा बरं? सांगा की. आमच्या वडिलांना तुम्हाला कधी एका क्षणासाठी सुद्धा आपलं मानलं नाही, कधी प्रेम केलं नाही, पण तरी तुम्ही आयुष्य घालवलं. मास्तरीणबाईंनी कधी का होईना आमच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, कधीतरी केलं होतं का नाही? त्यामुळे ह्या जन्मात नाही, पुढच्या कुठल्याच जन्मात आम्ही मास्तरीणबाईंना विसरू शकत नाही. बघा आईसाहेब, आपण एखाद्या व्यक्तीवर प्रेम केलं ना की मग काही झालं तरी आपण त्याला सोडू शकत नाही. किती तडफड होऊ दे, किती हाल होऊ दे आपल्या जीवाचं, आपण त्या माणसाला विसरू शकत नाही. आणि हो तुमचाच आदर्श आहे आमच्या समोर. तो कसा सोडणार आम्ही? येतो. विद्या, ती बिलं दे का तेवढी? ही बघा, हीच आहेत ना तुमची बिलं? हो काका, 2 महिन्यापासून तुम्ही पैसे नाही दिलेत. हो देतो, एक 2च दिवस द्या. 10 तारखेपासून तुम्ही हेच सांगताय 2 दिवस. काका जरा झालं तर माझ्याही पैशाचं बघा. काय मला जरा पैशाची गरज आहे. हो, मी तुमची अडचण समजू शकतो. फक्त 2 दिवस द्या मला. मी 2 दिवसात तुमचे पैसे देतो. नक्की द्याल ना? अरे नक्की. मी स्वतः आणून देईन तुमचे पैसे. ठीक आहे काका, चालेल. ठीक आहे. चल. बरं येऊ का काका? हो चल. चला येतो हा. चल. काय अडचण आली हो ही? हे बघ, काही झालेलं नाहीये. तू नको काळजी करूस, मी करतो सगळं नीट. अक्षरा, तुझा पगार नाही झाला का ग या महिन्याचा? अगं तिला कशाला विचारतेस? मुलीचे पैसे नकोत मला. बाबा हो, मुलीचे पैसे वगैरे काय काय बोलताय तुम्ही? होईल होईल माझा पगार. थोडासा उशीर झालाय फक्त. होईल, 2-3 दिवसात होईल. अक्षरा, मुद्दाम केला असेल का ग भुवनेश्वरी मॅडमनी तुझी अडवणूक करण्यासाठी? नाही, असं नसेल, असं नसेल. मी बोलते सरांशी. रोज देणेकरी येतात दारात, चांगलं नाही वाटत आहे मला. तू नको काळजी करू साहेब. होईल होईल, काहीतरी मार्ग निघेल. अहो ऐका ना,
तुम्ही एक काम करा, ह्या म्हणजे बांगड्या गहाण ठेवा ना, होईल काहीतरी आपलं, है ना? अगं आई, तू गहाण वगैरे टाकण्याच्या काय गोष्टी करतेस? होईल काहीतरी होईल, मार्ग निघेल. अगं विद्या, हे बघ, दागिने नकोत, मी माझी FD मोडतो. बाबा ऐका ना माझं, प्लीज. आजचा दिवस थांबूया आपण. उद्या सकाळपर्यंत पगार होईल माझा. प्लीज काळजी नका करू. येते. अहो तुमच्या गोळ्या पण आणायच्या आहेत ना अक्षो. अगं नको, राहू दे. हे बघ, तिचा पगार नाही झालेला अजून. विनाकारण तिच्यावर कशाला भार टाकायचा आपण. मी माझी FD मोडतो, तिला नको त्रास देऊस काही. आई अंबाबाई, काय चुकलंय काय कळना झालंय बघ. जावई बापू सुनबाईला आणाय गेलते, पण सुनबाई त्यांच्यासोबत काय आलीच नाही. काय घडलं असेल तिकडं? सुनबाई खरंच काडीमोड देते का काय अधिपतीला? एवढा का रागराग करायला लागली ती? ती अशी नाही आहे माहितीये मला, पण मग आताच तिने असा निर्णय का म्हणून घेतला असेल? जावई बापूला विचारलं तर काय बी बोलले नाहीत ती. नंतर सांगतो म्हणले. नंतर सांगाया एवढं काय झालं आहे? अरे देवा, काही विपरीत घडलं नसेल ना? आई अंबाबाई, अजून किती संकट टाकणार आहेस या घरावर? ही संकट दूर करण्यासाठी सुनबाई या घरात येणं गरजेचं आहे बघ. तिला एक डाव या घरात पाठव, मग बघ मी जाऊ देणार नाही तिला या घराबाहेर. भुवीला बी समजावून का या घरानं आपल्याला लय दिलंय. पैसा अडका मान मारात, हे जर का टिकवायचं असेल ना तर सुनबाईला टिकव. घरच्या लक्ष्मीला उमऱ्याबाहेर जाऊ देऊ नगस. पण मग मी हे समजावून बोलते खरं, भुवी ऐकल का माझं? अगं आज 18 तारीख आली आहे, अजून शिक्षकांचे पगार झालेले नाही. हो ना, आपल्याला पण घर मुलं बाळ आहेत की नाही? अगं पगार नाही झाला तर मग खायचं काय? मी रोज विचारते फुलपगारे सरांना, रोज सांगतात ते बोलतो बोलतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अक्षरा, तुझा पगार झाला का ग? नाही. अगं तिचा काय पगार? सून ती सूर्यवंशींची. तिला काय गरज आहे पगाराची? एक मिनिट, काय झालंय? अगं पगार नाही झाला अजून. तुझा झाला का ग पगार? नाही मग तू बोलली नाहीस? नाही, म्हणजे मला वाटलं तुमचा झाला असेल, माझ्या एकटीचाच अडवून ठेवलाय. म्हणजे तुझा काय अडवतील? अगं सून आहेस ना तू त्यांच्या घरची. अक्षरा, तू प्लीज तुझ्या सासूबाईंशी बोल ना. अगं खूप अडचण आहे, बँकचे हप्ते, मुलांचा खर्च. माझ्या सासूबाई पण आजारी असतात. अगं माझ्या मुलीची फी सुद्धा भरायची आहे. हो नाही नाही, बरोबर आहे तुमचं. मी समजू शकते. मी बोलते फुलपगारे सरांशी. अगं सरांशी कशाला? शाळा तर तुमची आहे ना. तू भुवनेश्वरी मॅडमशी बोल, त्या नक्की ऐकतील. हो मी बोलते. तुम्ही काळजी नका करू, सगळं ठीक होईल. हा सूर्या बावा, एका प्रश्नाचं उत्तर देशील काय? मला सांग, आम्ही नशीबवान आहे का कम नशिबी आहे रे? काय म्हणलास? नशीबवान आहे. आम्हाला बी असंच वाटत होतं. आमच्या आयुष्यात आईसाहेब आहेत, मास्तरीनबाई आहेत. आमच्यासारखं नशीबवान कोण असणार असं म्हणायचो आम्ही. पण आता मास्तरीनबाई आयुष्यात आहेत म्हणायचं का होत्या म्हणायचं? ए दादा, सांग की. सोडून गेले वाटतं रे आम्हाला. तुला जरी वाटत असलं नशीबवान, तरी आम्ही कम नशिबीच आहे. त्या आयुष्यात एक आहेत एक नाही. तो आईसाहेब आहेत, मास्तरीनबाई नाहीत, काय उपयोग आहे सांग? अंबाबाईकडे एकच मागणं आहे बघ, मास्तरीनबाई आणि आमच्या आईसाहेब एकत्र येऊन देत आणि गुन्ह्या गोविंदांना नांदू देत बास. हां, बाकी काय नको आम्हाला.
परवा एवढं भारी स्वप्न पडलं की नाही आई शपथ लय. मला काय स्वप्न पडलं माहिती आहे? मी अंबाबाईच्या मंदिरात होतो बरं काय, आणि अंबाबाईच्या मंदिरात आहे की नाही आईसाहेबांनी मास्तरीनबाईंच्या हस्ते पूजा ठेवली होती. आणि ती पूजा झाली, सगळं झालं. आणि मी जसं आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घालतोय की नाही तसं मास्तरीनबाईने आईसाहेबांनी साष्टांग दंडवत घातले रे. हां, आणि आईसाहेबांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला मास्तरीनबाईच्या आणि म्हणल्या, सुनबाई जाऊ म्हणले जग जिंकून या. आई शपथ एवढं भारी वाटलं, मलाच जग जिंकल्यावर वाटायला लागलं खरंच की. एवढा आनंद झाला की नाही, एवढा आनंद झाला. बरं स्वप्न तिथं संपलं नाही. नंतर काय झालं, महाप्रसाद होता, महाप्रसादाचा एक घास आईसाहेबांनी आमच्या मास्तरीनबाईंनी भरवला आणि मास्तरीनबाईंनी एक घास आईसाहेबांनी भरवला. हा, खरं सांगतो, गाय जशी वासराला मायाला होती की नाही तशी माया दिसत होती दोघींच्या डोळ्यात. एवढं भारी वाटलं का नाही. तिकडं मायाचा पूर आला होता आणि आमच्या डोळ्यात पाण्याचा पूर आला होता. खरं सांगतो, याला पाण्याचं पण अवघड असते बरं काय. आनंदात बी येते, दुःखात बी तेवढंच येते. काय गंमत काय कळत नाही मग. कसं वाटलं स्वप्न? ना तर खुळाचं आहे आम्हाला माहित आहे, तर फक्त एवढं स्वप्न पूर्ण होऊ दे म्हणजे झालं. बास, काहीतरी जादू कर. पूर्ण होईल का रे स्वप्न? हा, व्हायला पाहिजे रे. हे काडी मोडची नोटीसच देऊन ठेवली की रे मास्तरीनबाईंनी. ती नोटीस दिल्यापासून सगळी बोंबाबोंब झाली बघ. आईसाहेब एवढ्या कावल्या मास्तरीनबाईंवर. आणि आईसाहेबांचं पण बरोबर आहे. कुठल्या बी आईला वाटणारच की आपल्या पोरग्याचा संसार मोडला नाही पाहिजे, सगळं नीट चाललं पाहिजे बाबा. त्यासनी वाटणं साहजिक. मास्तरीनबाईंनीच कसं काय असं पाऊल उचललं मला काय कळत नाही रे. मला खरंच वाटत नाही बघ, विश्वास बसत नाही. डोसकं बंजाळल्याने होतंय. ए नंद्या, होय? हे बघ, हे पैसे चंचीला नेऊ. उलट माणूस, हे पैसे दे चंचीला. होय आणि हा, मी तुला चंचीला पैसे द्यायला लावलेत हे कुणाला बी कळता कामा नये. होय. आणि हा, ती चिठ्ठी बी देतील. आणि तिला सांग मला जे काय सांगायचंय का नाही ते समजा या चिठ्ठीत लिहिलंय मी. पण तुम्हाला ते लिहिता वाचता येत नाही ना. तू ज्यादा बोलू नकस बर का. आणि हा, चिठ्ठीत काय लिहिलंय ते वाचायचं बी नाहीस. होय. दुर्गे, दुर्गे, अगं थांब. काय ग, इथं काय करतीयस? काय करतेस म्हणजे? नाही म्हणलं, सूर्य पश्चिमेला उगवला का काय? सूर्य कशापायी पश्चिमेला उगवल? नाही म्हणजे तू देवळात आलीस ना व, ते देवाला तुझं दर्शन होणार. का गाते? मी कधी बी देवळात येत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं, देवावर माझी श्रद्धा नाही का? केव्हा येतेस ग देवळात? येते की म्या, ताई बरोबर येते की म्या. हा येस, भुवी येते म्हणताना तिच्या बरोबर येतेस. एकटी केव्हा येतेस ग? ते म्हणजे ते ते म्हणजे हे बघा, ते देवाची भक्ती का नाही मनापासून करायची असते. आणि त्यासाठी रोज रोज देवळात आलंच पाहिजे असं काही नाही ग. देव का नाही मनात असला पाहिजे. कळते तुला? ताई इकडे या, इकडे या. तुम्ही बी या. ए दादा इकडे ये. ओ दादा या या या, इकडे या, इकडे या. हा, जमले का समजे? अगं आत्ते, मी असनी कशापायी बोलवलंयस? नाही म्हणलं प्रवचन देतेस ना व, तर समद्यानच सांग. मी एकटी का म्हणून सण करू? काय हसताय समधी जण? कामं नाहीत का तुम्हासनी? काय हो दादा, कशापायी दात खेळी? जावा चला. अरे जावा म्हटलं की, कामं करा आपापली. ए तू आत्ते, तुला माझे पाय खेचायला लई मज्जा येते ना व? बरं राहिलं. आता मला सांग, का आली होतीस तू देवळात? ते म्या ते ते म्हणजे हा, मी विचारलं का बोबडी वळते ना तुझी? काय? हा, ते म्या देवाकडे मागणं मागायला. कसलं मागणं? हेच का आपल्या घराचं भलं व्हावं म्हणून. असं होय. मग आपल्या घराचं भलं कशात आहे? मास्तरीन आपल्या घरला परत न येणार. दुर्गे, का आता का झोंबलं ग? हा, मला बोलती तवा? अगं मी तुला बोलते, तू सुधरावी म्हणून.
पण मला वाटत नाही ते कवा होईल. देवानं ठरवलं ना तरी होणार नाही. का होणार नाही? का वाटते तुला असं? कारण तू कवा दुसऱ्याच्या भल्याचा विचार करतच नाहीस. माणूस की काय आहे हे तुझ्या कुंडलीत लिवलेलंच नाही आहे असंच वाटतंय मला. अगं जेव्हा बघावं तेव्हा दुसरा माणूस अडचणीत कसा येईल, दुसऱ्याच्या टाळूवरचं लोणी कसं खाता येईल एवढाच विचार करत असतेस. अगं दुर्गे तू मगाशीच म्हणलीस ना व देव मनात असायला लागतो, पण देव मनात असाया आधी माणूस व्हायला लागतं. माणुसकी पेरली की माणुसकी उगवते दुर्गे, एवढं विसरू नगस. कवा तरी माणूस म्हणून जग की. बोलतोय मी भुवनेश्वरी मॅडमशी. बोलणं झालं की कळवतो. थांबा जरा. सर मी आहे. अक्षरात तू असे ये नाही. काय झालं सर? काय नाही का? नाही सर, मला विचारायचं होतं, भुवनेश्वरी मॅडमने अजून पगार नाही दिलेत का सगळ्यांचे? नाही ना दिलेला पगार. आणि अक्षरा पगार न देऊन कसं चालेल ग? लोकांची घरं चालतात त्याच्यावरती. बरं मी मॅडमशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय, काही दादच लागून देत नाहीयेत त्या. सुचत नाहीये मला आता काय करावं ते. तुम्ही अधिपतींशी का नाही बोलत सर? अक्षरा तू बोलशील अधिपतींशी? मी बोलले असते सर, पण तुम्ही बोललात तर बरं होईल सर. सॉरी 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 माझं चुकलं. मी तुला बोलायला सांगणं चुकीचं आहे, तसं नको. बघूया आपण, म्हणजे मी काय म्हणतो आपण प्रोटोकॉल प्रमाणे सगळं करूया. नाही म्हणजे अगदीच वेळ आली तर मी बोलेन सर अधिपतींशी, असं नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही बोलणं जास्त बरं होईल. तेच काहीतरी तोडगा सांगतील आपल्याला यावर. नको, अधिपतींशी बोललेलं त्यांना आवडणार नाहीये. कसं आहे ना अक्षरा, शाळेचा सगळा व्यवहार भुवनेश्वरी मॅडम बघतात. मग त्यांना डावलून जर का मी डायरेक्ट अधिपती साहेबांशी बोललो ना, त्यांना ते अजिबात आवडणार नाहीये. कसं आहे बघ, म्हणजे त्या स्वतःही काही बोलत नाहीत आणि प्रत्यक्ष त्यांच्या मुलाशी बोललेलं देखील त्यांना चालत नाहीये. नाही मला खरंच वाटतंय अक्षरा की त्यांना ना ही शाळा चालवायचीच नाहीये. सर असं नका बोलू प्लीज. अगं नका बोलू म्हणजे काय? काय करणार? मला सांग, पगार हा केवळ एक भाग झाला, पण इतरही खर्च आहेत की नाही? इतरही खर्च आहेत, मेंटेनन्स आहे. त्यांनी लक्ष नको घालायला? सर मी थोडा वेळ बाहेर जाऊन येऊ का? माझा तास नाही आत्ता, मी लगेच परत येते. या खाऊन घेऊ. यो फुलपगारे फोनवर फोन करायलाय. काय म्हणतात बघा बरं. काय म्हणणार? फंड पाहिजे, पैसे पाहिजेत, पगार पाहिजे. गोचिड लागल्यावानी रक्त पितोय माणूस. सारखं आपलं काय ना काही पाहिजेच आहे. कंटाळा आला हो याचा. फायदा तर दमडीचा नाही, नुकसानच होत आहे. डोकंदुखी ती वेगळीच. आणि एवढं करून काय मिळतंय आपल्याला? ठेंगा. सोनबाईंसाठी चालू ठेवली होती आपण शाळा, पण एवढं करून काय मिळालं आपल्याला? जरा विचार करा. पण दोन विषय वेगळे आहेत. शाळेचं वेगळं, पर्सनल आपलं वेगळं. हे आधी होतं, आता समज पर्सनल. बाद झालं अधिपती, बाद झालं. आता दया आणि प्रेम बाद झालं. म्हणजे आपण ही शाळा बंद करून टाकू. का? काय झालं? डोसक्याला ताप झालाय नुसता. काय झालं? या फुलपगाराच्या मागण्या काही संपतच नाही. रोज उठून फंड द्यायला लागतोय. या शाळेतनं कधी फायदा तर झालाच नाही, नुसतं नुकसान होतंय. तुम्ही काय काळजी करू नका, मी बघतो सगळं. नाही तुम्ही काही बघू नका. हो पण केवढं केलं त्या शाळेसाठी, पण परतावा तर काहीच नाही. एवढं आमच्या नावाने ती शाळा काढली, पण आता आमच्याच नावानं घराण्याचं नुकसान होतंय का काय असं वाटायला लागलंय हो आम्हाला. नुकसान होतंय म्हणजे? अहो आजकाल सगळी पोरं त्या इंग्लिश मीडियम मध्ये जातात. मराठी मीडियम मध्ये लई कमी पोरं येतात. आता गेल्या वर्षी लई मोठ्या प्रमाणावर ऍडमिशन झालती, पण आता ह्या वर्षी काय नाही. आपण जाहिरात करूया जरा यावेळी, वाढतील ऍडमिशन. म्हणजे आला का खर्च?
याच्यासाठीच आम्ही नाही म्हणतोय. जेवढा खर्च झाला तेवढा बाद झाला, आता न ग.